नमस्कार बालमित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाईन शिक्षण या उपक्रमाअंतर्गत आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी श्रीमती शिल्पा भुजंगराव कलुरे, डी एन नगर, मनपा माध्यमिक मराठी शाळा, अंधेरी पश्चिम या शाळेतील सहाय्यक शिक्षिका आजच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. चला तर मग बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी कुमार भारती मराठी या विषयातील पाठ क्रमांक 19 प्रीतम या घटकाविषयी स्वाध्याय कृतीचा अभ्यास करूया. मागच्या तासिकेला तुम्ही प्रीतम या घटकाविषयी सविस्तरपणे अभ्यास केलेलाच आहे. परंतु आजच्या तासिकेमध्ये आपण या घटकाविषयी प्रश्नपत्रिकेच्या म्हणजेच पत्रिकेच्या दृष्टिकोनातून आपणास काय तयारी करता येईल बरं, याचा थोडक्यात आढावा घेऊ. सर्वप्रथम आपण मराठी विषयाची गुणविभागणी एकूण 100 गुणांसाठी असते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग हे 100 गुण नेमके विभागले कसे आहेत, म्हणजेच या 100 गुणांसाठी आपण विद्यार्थी म्हणून कशी तयारी करायची बरं? तर पहा, मराठी विषयाचा लेखी पेपर हा 80 गुणांसाठी असतो. म्हणजेच प्रत्यक्ष पेपर तुम्हाला 80 गुणांसाठी लिहायचा आहे आणि अंतर्गत गुण हे 20 असतील. असे 80 अधिक 20 एकूण 100 गुणांचा हा पेपर असेल. मग यातील 80 गुणांचा जो लेखी पेपर आहे, तो एकूण 5 घटकांवरती आधारित असेल. मग हे 5 घटक कोणते? तर पहा, पहिला घटक आहे गद्य घटक. तो तुम्हाला 18 गुणांसाठी असेल. दुसरा घटक म्हणजे पद्य, त्यालाच आपण कविता म्हणतो. तो 16 गुणांसाठी विचारला जाईल. त्यानंतर स्थूल वाचनाचा पाठ, मराठीतील अनुक्रमणिकेमध्ये तुम्ही नेहमी बघितलंच असेल, एकूण 4 विभागांमध्ये एक एक असे आपल्याला स्थूल वाचनाचे पाठ आहेत. त्यापैकी ह्या वर्षी वगळण्यात आलेले ते सोडून जे पाठ शिल्लक असतील ते एकूण 6 गुणांसाठी विचारले जातील. त्यानंतर चौथा घटक असेल तो भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरणाचा घटक. तो एकूण 16 गुणांसाठी विचारला जाईल. आणि शेवटचा घटक म्हणजे सर्वांच्या आवडीचा उपयोजित लेखन. तो 24 गुणांसाठी. मग त्यामध्ये पत्रलेखन, सारांश लेखन, बातमी लेखन, प्रसंग लेखन, आत्मकथन असे विविध घटक ह्या उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला 24 गुणांसाठी विचारण्यात येतील. म्हणजेच गद्य, पद्य, स्थूल वाचन, भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन असे एकूण 80 गुणांसाठी हे घटक विचारात घ्यावे लागतील. त्यानंतर जे अंतर्गत मूल्यमापनासाठी एकूण 20 गुण आहेत, त्यामध्ये तोंडी परीक्षा ही 10 गुणांसाठी असेल आणि स्वाध्याय कृती ह्या तुम्हाला 10 गुणांसाठी असतील. तोंडी परीक्षेमध्ये तुम्ही काय तयारी करणार बरं? तर तोंडी परीक्षामध्ये श्रवण कौशल्यावरती आधारित 5 गुण असतील आणि भाषण कौशल्य यासाठी 5 गुण. त्यानंतर स्वाध्यायाच्या 2 कृती तुम्हाला प्रत्येकी 5-5 गुणांसाठी दिल्या जातील. अशा पद्धतीने उरलेले जे 20 अंतर्गत गुण आहेत त्याची तयारी तुम्हाला करता येईल. चला तर मग बालमित्रांनो, आज आपण आजचा जो घटक आहे प्रीतम याची उजळणी करूया. मग उजळणी करत असता पत्रिकेच्या दृष्टिकोनातून या पाठावरती कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जातील? तर पहा, या पाठावरती कृतीपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 1 अ आणि आ ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि प्रश्न क्रमांक कृतीपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 4 अ आणि आ जो की व्याकरणावरती आधारित असेल, त्याच्यामध्येही या घटकावरती विविध उदाहरणे प्रश्नाच्या रूपामध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर सर्वप्रथम आपण ह्या पाठाची थोडीशी उजळणी करूया, की जेणेकरून तुम्हाला काय होईल, की हा पाठ आपण अभ्यासला तर ह्या पाठामध्ये कशाविषयी माहिती आहे. मग ह्या पाठामध्ये सर्वप्रथम गोष्ट येते ती लेखिकेची. या पाठाच्या लेखिका कोण आहेत? माधुरी
शानबाग. आता माधुरी शानबाग ह्या कोण होत्या? त्यांचा आपण थोडासा परिचय करून घेऊ. माधुरी शानबाग या पेशाने प्राध्यापक. त्यांनी 1977 ते 2012 पर्यंत बेळगाव येथील गोविंदराम सक्सेरिया सायन्स वरिष्ठ महाविद्यालयात फिजिक्स हा विषय शिकवला. त्यानंतर त्या 2007 ते 2012 पर्यंत प्राचार्य पदावर कार्यरत होत्या. त्या कालावधीत त्यांच्या कॉलेजला नॅक या UGC प्रणीत संस्थेकडून ए ग्रेड मानांकन तसेच कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स हा गौरव सुद्धा प्राप्त झाला. त्या राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव या नव्या विद्यापीठात अनेक कमिट्यावर सदस्य राहिले आहेत. परीक्षा मूल्यांकन कॅम्पच्या प्रमुख पदासोबत विद्यापीठाच्या फिजिक्स सिलॅबस कमिटीवर सुद्धा त्यांनी काम केलं आहे. त्यांनी बेळगाव, कोल्हापूर, सांगली, मिरज, कोकण परिसरात अनेक कॉलेजमधून नॅक मूल्यमापन पद्धतीवर व्याख्याने दिली आहेत. त्यांचा अनेक शैक्षणिक तसेच फिजिक्स विषयक परिषदांमध्ये सहभाग होता. माधुरी शानबाग यांनी कथासंग्रह, विज्ञान कथा, कादंबरी, चरित्रलेखन, ललित लेख संग्रह, अनुवाद, बालसाहित्य अशा विविध विषयावर लिहिलेली 36 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्या नियतकालिकांमधून सदर लेखन, स्फुट लेखन, मराठी आणि इंग्लिश पुस्तक परिचय लेख, ललित लेख, प्रवास वर्णनपर लेख असे लेखन करत असतात. त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कार सुद्धा लाभलेले आहेत. तर अशा ह्या माधुरी शानबाग. यानंतर या पाठाचा थोडक्यात आपण सारांश पाहूया. म्हणजेच या पाठामध्ये नेमकी कथा आहे तरी काय? लेखिकेला या पाठातून आपल्याला काय माहिती द्यायची आहे? यामध्ये पाठाचा सारांश वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, की तुम्ही जेव्हा हा पाठ अभ्यासला होता, त्यावेळेस तुम्ही कोणकोणत्या गोष्टीचा आढावा घेतला? तर पहा, पाठाचा सारांश. प्रस्तुत पाठात प्रीतम नावाच्या मुलाची कथा आली आहे. त्या मुलाला आई-वडिलांचे प्रेमळ छत्र लाभले नाही. त्यातच सतत बदलत्या वातावरणात राहावे लागले. याचा त्याच्या मनावर विपरीत परिणाम घडला. मनाचा कोंडमारा झालेल्या स्थितीत तो जगत राहतो. दरम्यान त्याला शाळेतल्या बाई भेटल्या. त्यांनी त्याला वात्सल्याची ऊब दिली. त्यामुळे त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तो एक कर्तबगार माणूस बनला. समाधानी आयुष्य जगू लागला. असं या संपूर्ण जीवन प्रवासाचं हृदयस्पर्शी चित्रण या पाठामध्ये लेखिका माधुरी शानबाग यांनी प्रीतम नावाच्या एका मुलाच्या आयुष्याची कथा अतिशय सुंदरपणे या पाठामध्ये मांडलेली आहे. यावरून आपण जो पाठ अभ्यासला होता तो तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला येतो, प्रश्न पहिला अ आणि आ त्यावरती आधारित उतारे आणि प्रश्नोत्तरे कशी लिहावीत बरं? याची आता आपण काय करणार आहोत? उजळणी करणार आहोत. तर पहा, पाठ्यपुस्तकामध्ये असा हा तुमचा प्रीतम पाठ आहे, की ज्यामध्ये एकूण 3 पानांमध्ये हा पाठ विभागलेला आहे. मग आज आपण ह्या प्रत्येक पानानुसार तुम्हाला परीक्षेची तयारी कशी करता येईल, ते समजावून घेण्याचा प्रयत्न करू. तर या पाठाचं जे पहिलं पान आहे म्हणजेच तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ क्रमांक 82 या पानावरती जर तुम्हाला उतारा आला, तर त्यावरती कसे प्रश्न विचारले जातील बरं? तर पहा, याच्यावरती कृतीपत्रिकेतील प्रश्न अ आणि आ यासाठी प्रश्न पहिला अ, कारणे लिहा. असाही प्रश्न येऊ शकतो. त्यामध्ये 1. बाईंना प्रीतम लुत्रा हे नाव वेगळे वाटले. ह्याचं कारण काय असेल बरं? तर उत्तरामध्ये आपण काय लिहू शकतो? उत्तर, सर्व मराठी मुलांमध्ये प्रीतम लुथरा हे अमराठी नाव असल्याने बाईंना ते वेगळे वाटले. प्रश्न दुसरा, प्रीतमला मराठी नीट येत नसे. उत्तर, जन्मल्यापासून प्रीतम महाराष्ट्राबाहेर होता.
त्या वर्षी तो प्रथमच महाराष्ट्रात आला होता. म्हणून प्रीतमला काय मराठी नीट येत नसे. प्रश्न पहिला ब, प्रतिक्रिया लिहा. प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्ग शिक्षिकेची प्रतिक्रिया काय होती? तर उत्तर कसं लिहिता येईल? प्रीतमच्या निबंधातील चुका बघितल्यावर बाईंनी त्याला थांबवून घेतले आणि आई वडिलांना घेऊन यायला सांगितले, असं आपण उत्तर त्याचं लिहू शकतो. त्यानंतर कृती 2 ही आकलनावरती आधारित प्रश्नांसाठी असेल. त्यामध्ये प्रश्न दुसरा अ कसा येईल? माहिती लिहा. तर त्यामध्ये बघा 1 बाईंचे प्रीतमविषयी झालेले मत, ह्यावरती आपल्याला माहिती लिहा असं सांगितलं जाईल. तेव्हा उतार्यामधून आपण उत्तर कसं शोधून लिहू शकतो? तर पहा. उत्तर: प्रीतम दिवसेंदिवस आळशी व बेजबाबदार होत चालला होता. असं बाईंचं प्रीतमविषयी मत झालं होतं. त्यानंतर प्रश्न 2 लहानपणापासूनच प्रीतमला आई-वडिलांचे छत्र न लाभण्याचे कारण. उत्तर: लहानपणी म्हणजे प्रीतम साधारणपणे 3 वर्षाचा असताना त्याची आई वारली होती. वडील सैन्यात जवान असल्याने ते नेहमी सरहद्दीवर असत. म्हणून तो सतत आई वडिलांपासून दूर राहत होता. प्रश्न दुसरा ब, उत्तरे लिहा. पहिला प्रश्न काय त्यामध्ये? प्रीतमचे दर्शनी रूप कसं होतं? म्हणजे पाहिल्याबरोबर प्रीतम कसा दिसायचा? तर उत्तर: किरकोळ मुलगा, किडकिडीत अंगकाठी, रया गेलेला युनिफॉर्म, खांदे पाडून, मान खाली घालून उभा, चेहऱ्यावर दीनवाणे भाव, असे प्रीतमचे दर्शनी रूप होते. असं उत्तर आपणास लिहावं लागेल. त्यानंतर प्रश्न दुसरा काय आहे? प्रीतमच्या वृत्ती कशा होत्या? उत्तर: एकलकोंडा, घुमा, अबोल, कुणातही न मिसळणारा, कोणत्याही उपक्रमात भाग न घेणारा, रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून बघत राहणारा, अशा वृत्तीचा म्हणजे स्वभावाचा प्रीतम होता. असं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर याच उतार्यावरती तुम्हाला कृती 3 विचारली जाईल, ती व्याकरणावरती आधारित असेल. मग व्याकरणावरती आधारित ह्या उतार्यांमधून कसे प्रश्न विचारले जातील? तर पहा, प्रश्न पहिला, किडकिडीत यासारखे ईत प्रत्यय असलेले 4 शब्द लिहा. मग ईत प्रत्यय असलेले ह्या पुस्तकातले आपण इतर शब्द कसे लिहू शकतो? उत्तर: मिळमिळीत, शिडशिडीत, धडधडीत, टळटळीत, असे शब्द आपण लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न दुसरा, विशेषणे व विशेष्ये यांचे गट तयार करा. बघा, खाली जी उदाहरणं दिलेली आहेत त्यातील विशेषणे वेगळी करायची आहेत आणि विशेष्य वेगळी करायची आहेत. उदाहरणे बघा, वेगळे नाव, किरकोळ मुलगा, किडकिडीत अंगकाठी, एकदृष्टिक्षेप. उत्तर पहा. विशेषणे कोणकोणती आहेत ह्यात आलेली? वेगळे, किरकोळ, किडकिडीत, एक, आणि विशेष्ये नाव, मुलगा, अंगकाठी, दृष्टिक्षेप. त्यानंतर याच उतार्यावरती कृती 4 विचारली जाते. ती स्वमत किंवा अभिव्यक्तीवरती असते. स्वमत म्हणजे तुमचं स्वतःचं मत, तुम्हाला काय वाटतं ह्यावरती हा दीर्घोत्तरी म्हणजे 7 ते 8 वाक्यामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. मग हे प्रश्न कशा पद्धतीने येण्याची शक्यता आहे? तर पहा, माणसाचे व्यक्तिमत्व त्याच्या भोवतालवर अवलंबून असते. हे विधान प्रीतम लुथरा यांच्या आधारे स्पष्ट करा. असं विचारलं तर उत्तर कसं लिहू शकतो आपण? पहा, उत्तर: प्रीतम लुथरा हा 7 वर्षांचा मुलगा. 4 वर्षापूर्वी त्याची आई वारली. म्हणजे त्यावेळी तो केवळ 3 वर्षाचा होता. आईचे प्रेम आणि तिचा आधार त्याला लाभलाच नव्हता. त्यात भर म्हणजे त्याचे वडील सैन्यात होते. ते नेहमी सरहद्दीवर असत. त्यांचाही त्याला सहवास लाभलेला नाही. आई वडिलांच्या सुरक्षित छत्रछायेत त्याला वावरायला मिळालेच नाही. कधी बंगाल, कधी पंजाब अशा भिन्न वातावरणात राहावे लागले. दुसरीत असताना तो महाराष्ट्रात आला. अशा परिस्थितीमुळे तो सतत बुजरा राहिला.
तो कोणात मिसळत नसे, कोणत्या उपक्रमात सहभागी होत नसे, वर्गात शिकताना खूपदा खिडकीबाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे एकटक पाहत राही. तो एकलकोंडा, घुमा, अबोल बनला होता. हे केवळ त्याच्या बाह्य परिस्थितीमुळे घडले होते. याचा अर्थ माणसाच्या भोवतालची परिस्थिती माणसाला घडवते. हे प्रीतम लुथरा यांच्या बाबतीत सिद्ध होते. अशा पद्धतीने तुम्ही हे उत्तर लिहू शकता. त्यानंतर या पाठाचा जे पुढचं पान क्रमांक आहे म्हणजे पान क्रमांक 83 वरचा जर तुम्हाला एखादा उतारा आला, तर त्याच्यावरती येणाऱ्या प्रश्नांची तयारी आपण कसं करणार? कोणते संभाव्य प्रश्न ह्या आशयावरती, ह्या भागावरती येऊ शकतात बरं? तर पहा, याच्यामध्येही पहिली कृती जी आहे, ती आकलन घटकांवरती अवलंबून असेल. मग त्यामध्ये प्रश्न कसे येतील तर पहा. प्रतिक्रिया लिहा. 1. प्रीतमला कुणी नातेवाईक नाहीत हे कळल्यावर बाईंची प्रतिक्रिया. उत्तर: बाईंचा आवाज एकदम खाली आला. प्रश्न दुसरा, अबोल प्रीतम भडाभडा बोलल्यानंतर वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया. उत्तर: बाईंनी प्रीतमला जवळ घेतले, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. अशी बाईंची प्रतिक्रिया होती. त्यानंतर प्रश्न ब, लेखिकांची कृती आणि त्यांच्या कृतीतून अभिव्यक्ती होणारे गुण यांची जुळणी करा. म्हणजे खालील वाक्यामधून, खालील कृतीमधून बाईंची प्रतिक्रिया कोणती आणि त्या गोष्टीतून बाईंचा कोणता गुण आपल्यास दिसून येतो, हे जुळवायचं आहे, याची जोड घालायची आहे. तर बघा, पहिली कृती बाईंची कोणती होती? बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. यातून कोणता गुण दिसतो? जवळ घेतलं म्हणजे ममत्व, प्रेमाची भावना दिसली. हा गुण त्याच्याशी जुळतो. दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले. यातून कोणता गुण दिसून येतो? तर कार्यनिष्ठ. प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या. या कृतीमधून कोणता गुण दिसतो? तर संवेदनशीलता. आणि एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला. यामधून कोणता गुण व्यक्त होतो? तर निरीक्षण. असा हा गुण त्यातून दिसून येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न हा कृती 2, तोही आकलनावरतीच आधारित असेल. प्रश्न पहिला का ते लिहा. 1. प्रीतमला मराठीखेरीज अन्य विषय सुद्धा येत नसत. उत्तर: सर्व विषय मराठीतून शिकवले जात. प्रीतमला मराठी नीट येत नसे, त्यामुळे अन्य विषय सुद्धा येत नसत. असं उत्तर आपण लिहू शकतो. 2. मामांनी प्रीतमला स्वतःकडे ठेवून घेतले. का बरं? तर उत्तर: प्रीतमच्या बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे बाबांनी प्रीतमला स्वतःकडे ठेवून घेतले. त्यानंतर प्रश्न ब, कोण ते लिहा. खालील वाक्यामध्ये व्यक्ती कोण होत्या हे ओळखायचं आहे. तर बघा, पहिलं, प्रीतमला टाकून बोलणाऱ्या कोण होत्या? मामी. प्रीतमला मार देणारे मामा. 3. प्रीतमला घरी ठेवून घ्यावे अशी मामांना विनंती करणारं कोण होतं? तर प्रीतमचे बाबा. आणि 4. प्रीतमला मधल्या सुट्टीत मराठी शिकायला बोलवणाऱ्या कोण होत्या? तर त्याच्या बाई. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल तो कृती 3 हा व्याकरण येत असतो. मग यामध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात? तर पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. अबोल, याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार? बोलका. 2. बोलका. तक्रार, त्याचं उत्तर काय येणार? विनंती. प्रश्न ब, सहसंबंध ओळखून लिहा. असाही प्रश्न येऊ शकतो. त्यात याचना, याचा सहसंबंध याचक. तर शिक्षण, याचा सहसंबंध काय असेल? उत्तर शिक्षक. त्यानंतर तिसरा प्रश्न येऊ शकतो, केवल वाक्य करा. त्यामध्ये वाक्य बघा, माझ्याबद्दल तक्रार केली तर मामी खूप टाकून बोलते. ह्याचं केवल वाक्य कसं होईल? उत्तर: माझ्याबद्दल तक्रार केल्यास मामी खूप टाकून खूप बोलते. अशा पद्धतीने तुम्ही केवल वाक्य बनवू शकता. त्यानंतर पुढचा जो प्रश्न असतो तो कृती 4 हा प्रत्येक उतार्यावरती हमखास एक प्रश्न विचारला जातो आणि तो कशावरती असतो? स्वमत किंवा अभिव्यक्तीवरती. मग यातून कोणता प्रश्न येऊ शकतो बरं, की ज्याचं तुम्हाला दीर्घोत्तरी
उत्तर लिहावं लागतं. तर प्रश्न पहा. बाईंनी प्रीतमला मराठी शिकायला बोलावले. या तुमचं मत लिहा. तुम्हाला काय वाटतं? काय आहे? ह्यात हे उत्तरामध्ये अपेक्षित उत्तर कसं लिहिणार? तर पहा उत्तर. प्रीतमचे बाबा हे त्याचे एकुलते एक नातेवाईक. पण ते सैन्यात असल्यामुळे नेहमी देशाच्या सीमेवर असतात. मामा-मामी त्याला प्रेमाने वागवत नाहीत. परक्या भाषिकांमध्ये, परक्या वातावरणात तो राहतो. त्याला कोणाचाच आधार नाही. सगळीकडून तो दूर लोटला गेला होता. त्याला मायेची गरज होती. मायेला पारखा झाल्यामुळे त्याला कशातच गोडी वाटत नव्हती. त्यामुळे शिकण्यातही रस नव्हता. बाईंनी त्याला माया दिली, मराठी शिकवले. त्याला इतर विषयही कळू लागले. एकंदरीत कोणालाही प्रेमाने वागवल्यास तो आनंदाने जीवन जगतो. जगण्याची त्याची ताकद वाढते. म्हणून बाईंनी प्रीतमला मराठी शिकायला बोलावून त्याच्यात उमेद निर्माण केली असे मला वाटते. अशा पद्धतीने तुम्हाला त्या उत्तराचा शेवट करावा लागेल. त्यानंतर या पाठाचा जो शेवटचा भाग आहे म्हणजेच पान क्रमांक 84 यावरचा जर तुम्हाला उत्तर आला, तर ह्यावरती कोणते संभाव्य प्रश्न येऊ शकतात? तर पहा, कृती 1 आकलनावरती असेल. अ. कारणे लिहा. 1. पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते. त्याचं उत्तर काय येईल? प्रीतमची आई त्याच्या लहानपणीच वारली होती आणि लेखिकेचे वडीलही वारले होते. त्यामुळे प्रीतमचा पोरकेपणा त्यांना समजत होता. असं उत्तर लिहावं लागेल. 2. प्रीतमला इतर विषय समजू लागले. उत्तर सर्व विषय मराठीतून शिकवले जात. त्याला मराठी येऊ लागले. तेव्हापासून त्याला इतर विषयही समजू लागले. आणि प्रश्न 3 आपुलकी वाटत नसतानाही मामा-मामी प्रीतमला खाऊ घालत. त्याचं उत्तर काय येणार? प्रीतमचे बाबा पैसे पाठवत. म्हणून मामा-मामी त्याला खायला घालत. नाहीतर पुढचा प्रश्न कृती 2 हाही आकलनावरती असेल. त्यामध्ये अ. विविध व्यक्तींच्या कृती व त्यातून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा. 1. प्रीतमने बाईंना भेटवस्तू दिली. यातून कोणता गुण दिसून येतो? तर उत्तरामध्ये पहा आपुलकी. 2. प्रीतमचे बाबा पैसे पाठवत म्हणून मामा-मामी त्याला खायला घालत. यातून कोणता गुण व्यक्त होतो? तर व्यवहारी वृत्ती. 3. शाळेतल्या मुलांनी बाईंच्या लग्नाचा आनंद व्यक्त करण्यासाठी छोटासा समारंभ केला. यातून कोणता गुण दिसून येतो विद्यार्थ्यांचा? तर उत्तर काय येईल? कृतज्ञता. त्यानंतर तिसरी कृती असेल ती व्याकरणावरती. त्यामध्ये 1. सहसंबंध ओळखून लिहा. कंटाळवाणा म्हणजे कंटाळणे आणि ओशाळवाणा ह्याच्याशी संबंधित शब्द कुठला येणार? ओशाळणे. 2. पणा प्रत्यय असलेले 4 शब्द लिहा. उदाहरणार्थ पोरकेपणा. उत्तर अडाणीपणा, दुष्टपणा, प्रेमळपणा, क्रूरपणा असे पणा प्रत्यय असलेले शब्द आपण लिहू शकतो. त्यानंतर 3 नकारार्थी वाक्य करा. वाक्य काय आहे? दरवर्षी त्याचे नव्या वर्षाचे शुभेच्छा देणारे पत्र येईल. तर त्याचं नकारार्थी वाक्य कसं होईल? पहा उत्तर कोणत्याही वर्षी त्याचे नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारे पत्र चुकत नसे. म्हणजे नकारार्थी वाक्य बनवत असताना वाक्याचा मूळ अर्थ बदलता कामा नये हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर चौथा जो प्रश्न असेल तो स्वमतावरती असेल. मग ह्यावरती कसा प्रश्न येऊ शकतो? पहा 1. ते धागे फुलत आमच्यामध्ये नाते विणत राहिले. हे विधान स्पष्ट करा. असं जर विचारलं तर उत्तर कसं लिहिणार? उत्तर प्रीतमकडे पैसे नव्हते. पण बाईंविषयीची आपुलकी, कृतज्ञता व्यक्त करण्याची त्याची इच्छा तीव्र होती. म्हणून त्याने त्याच्या जवळची एकुलती एक खास वस्तू बाईंना भेट म्हणून दिली. बाईंनी त्या वस्तूचा प्रेमाने स्वीकार केला. दोघांच्याही मनातील भावना एकमेकांपर्यंत पोहोचल्या. असे प्रत्येक वेळी होत गेले. प्रीतम चांगल्या मार्काने मॅट्रिक झाला. त्याने NDA मध्ये प्रवेश घेतला. त्याची ही प्रगती बाईंना कळत होती. त्यांना आनंद होत होता.
तो दरवर्षी शुभेच्छा पत्र न चुकता पाठवायचा. त्याच्या भावना त्यांना कळत होत्या. अशा प्रकारे दोघांमधील आपुलकीची भावना घट्ट होत होती, वाढत होती. हा संपूर्ण भाव वर दिलेल्या विधानातून व्यक्त होतो. अशा पद्धतीने उत्तर लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर याच भागावरती दुसरा प्रश्न स्वमतासाठी कोणता विचारला जाऊ शकतो? तर पहा. प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली वाक्य शोधा व लिहा. प्रीतमला स्वतःची जाणीव होती ह्याविषयी ह्या पाठामध्ये आलेली किंवा ह्या उत्तरामध्ये आलेली वाक्य लिहा असं सांगितलं. ते उत्तर काय येणार? तर बघा, पाठातील वाक्य अशी आहेत. 1. प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता. 2. मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाही. तिसरं वाक्य, माझ्याबद्दल तक्रार केली तर मामी खूप टाकून बोलते. मग मामा मला मारतात. मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतले आहे. तसं वाक्य असेल. चौथं, तो हळूच येऊन म्हणाला, "बाई, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या आणि अत्तर मी तुम्हाला दिले. तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे. खास माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत त्या." असंही त्याचं स्वतःबद्दलचं वाक्य त्या उतार्यामध्ये आलेलं आहे. त्यानंतर 5वं वाक्य कुठलं आलेलं आहे? तर पहा. या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहे. त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथरा नावाचा आज कुणी अस्तित्वात नसता. हेही वाक्य प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेलं आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न कसा येऊ शकतो? तुमच्या जीवनातील शिक्षकांचे स्थान स्पष्ट करा. त्या पाठावरती जर एखादा उतार आला, तर निश्चितच हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तर उत्तर कसं लिहिणार? तर पहा उत्तर. आतापर्यंतच्या शिक्षकांपैकी 2 शिक्षक माझ्या लक्षात राहिले आहेत. त्या 2 पैकी एक होते माझे मराठीचे शिक्षक. ते नेहमी सांगत, वाक्यातले सर्व शब्द एकमेकांचे नातेवाईक असतात. काही दूरचे तर काही जवळचे. त्यांच्या नात्याप्रमाणे त्यांचा अर्थ ठरतो. ही नाती लक्षात घेत वाचन करायचे असते. हेही त्यांनी सोदाहरण समजावून सांगितले. माझा आता गेला वाचन करताना मला कधीही अडथळायला होत नाही. आणि 5वीत भेटल्या इंग्रजीच्या शिक्षिका. त्यांनी शब्दांचे स्पेलिंग लक्षात ठेवण्याचे गुपितच सांगितले. त्यानुसार उच्चार कसे होतात हेही समजावून सांगितले. या शिक्षकांमुळे माझा अभ्यास चांगला होऊ लागला. माझा आत्मविश्वास वाढला. माझे आई-बाबाही खुश आहेत. हे सर्व माझ्या या शिक्षकांमुळे घडले. असं तुमच्या आयुष्यातील तुमच्या शिक्षकांचं स्थान काय आहे यावरती तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता. आणि त्यानंतर प्रश्न चौथा कसा येऊ शकतो? तर पहा. प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधाविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. मग उत्तर काय येणार? प्रीतमच्या बाईंना प्रीतमची नकारात्मक बाजूच प्रथम जाणवते. त्यामुळे त्यांच्या मनात नकारात्मक प्रतिमा निर्माण होते. परंतु त्याची खरी पार्श्वभूमी कळल्यावर त्यांच्या मनात कणव निर्माण होते. त्या त्याच्याशी सुहृदयतेनं वागू लागतात. त्याला भावनिक आधार देतात. सगळ्या मुलांनी वर्गणी काढून बाईंना भेटवस्तू दिली. प्रीतम त्याच्या जवळच्या आईच्या जुन्या बांगड्या बाईंना भेट देतो. आईविषयीच्या सर्व भावना त्या बांगड्यांमध्ये त्याने साठवलेल्या होत्या. त्याच्या दृष्टीने ती अमूल्य वस्तू होती. ती तो बाईंना भेट म्हणून देतो. त्याच्या मनातला हा उच्च, उदात्त भाव बाईच्या अंतःकरणाचा ठाव घेतो. त्या त्याच्या भावनेचा गौरव करतात. अशा प्रकारे बाई त्याला प्रसंगाप्रसंगातून आत्मविश्वास देतात. बाईकडून भावनिक पाठबळ मिळते. त्याच्या जोरावर तो सेकंड लेफ्टनंट बनतो. आदराचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करतो. या कारणाने त्याला बाई म्हणजे आपली आईच असे मनोमन वाटते. बाई आणि प्रीतम दोघेही एकमेकांना तृप्तीचा, परिपूर्तीचा आनंद देतात.
अशा पद्धतीने प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यामधील हे भावनिक नातेसंबंध होते, असे मला वाटते. अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. आता उतार्यांवरती आधारित प्रश्न कसे येतील हे आपण सविस्तरपणे पाहिलं. पण त्यानंतर कृतीपत्रिकेतील जो चौथा विभाग, जो की व्याकरण घटकावरती आधारित असतो, त्यामध्ये या पाठातील कोणती उदाहरणं, कोणते प्रश्न येऊ शकतात बरं? तर पहा, एकूण 8 घटकांवरती हे प्रश्न या पाठावरती येऊ शकतात. ते घटक कोणते? तर पहा, शब्दसिद्धी, सामान्य रूप, विरुद्धार्थी शब्द, अचूक शब्द, विरामचिन्हे, वचन, पारिभाषिक शब्द आणि आकारविल्हे ह्या कुठल्याही घटकांवरती तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 मध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे. मग ह्या प्रत्येक घटकावरती कोणकोणती उदाहरणं येतील? तर पहा, प्रश्न पहिला, 4 अभ्यस्त शब्द लिहा. असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो ह्या पाठावरती आधारित. उत्तर, अभ्यस्त शब्द कुठले आहेत 4? कामधंदा, पाऊस पाणी, वारंवार आणि मध्ये मध्ये असे 4 अभ्यस्त शब्द तुम्ही लिहू शकता. नंतर पुढील शब्दांची सामान्य रूपे लिहा. असाही व्याकरणामध्ये प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. बघा, मुलांनी ह्याचं सामान्य रूप काय होतं? मुला. दुसरं, मनाचा, मना. प्रवासाचे, उत्तर प्रवासा. आणि शिक्षिकेला, याचं उत्तर काय येईल? शिक्षिके. हे सामान्य रूप तयार करता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. खाली वर, सुगंध दुर्गंध, 3 सावकाश जलद आणि नापासचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? पास. त्यानंतर अचूक शब्द निवडा. 4 ऱ्हस्व दीर्घाच्या चुकासहित किंवा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून लेखन नियमानुसार वेगवेगळे 4 शब्द तुम्हाला दिले जातील आणि त्यातील अचूक जो शब्द असेल, योग्य जो शब्द असेल तो तुम्हाला निवडावा लागेल. आता हे जे पहिलं उदाहरण दिलेलं आहे, दृष्टिक्षेप, दृष्टिक्षेप, दृष्टिक्षेप आणि दृष्टिक्षेप यातील अचूक शब्द जो की व्याकरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे तो कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 दृष्टिक्षेप हे उत्तर असेल. त्यानंतर दुसरं उदाहरण काय आहे? सरहद्द, सराहद्द, सरहद आणि सारहद्द असे जर शब्द आले तर त्यातील अचूक शब्द कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 सरहद्द. त्यानंतर प्रश्न पुढचा, एक वचन लिहा. असा जर शब्द आला आणि पुढे उदाहरणं आली तर उत्तर काय लिहिणार? बघा, बांगड्या ह्याचं एक वचन बांगडी, साड्या साडी, 3 धागे धागा आणि टाळ्याचं एक वचन काय येणार? टाळी. हे आपण व्यवस्थितपणे वचन एक वचन आलेलं आहे की अनेक वचन आलेलं आहे हे समजून घेऊन त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आणि पुढचा प्रश्न कसा येतो? विराम चिन्हे वापरा. बघा, वाक्य दिलेलं आहे, तो म्हणाला बाई तुम्हाला येणार म्हणून मला खात्री होती. मग ह्या वाक्यामध्ये कोणकोणती विरामचिन्ह वापरली गेलेली आहे? तर बघा, तो म्हणाला अर्धविराम, त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे. वाक्य व्यक्तीनं जे म्हटलेलं आहे त्या वाक्यासाठी, बाई तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती. आणि वाक्य पूर्ण होतं तेव्हा कुठल्या विरामचिन्हाचा वापर केला जातो? तर पूर्णविराम. म्हणजे अर्धविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम या 3 चिन्हांचा वापर ह्या वाक्यामध्ये करावा लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न येईल, पारिभाषिक शब्द लिहा. व्याकरणामध्ये शेवटचा प्रश्न जो असतो तो कुठला असतो? पारिभाषिक शब्दावरती. आणि या पाठामध्ये आलेला पारिभाषिक शब्द कोणता आहे? ऑनरेबल. आणि त्याचं उत्तर काय असेल? माननीय. आता पारिभाषिक शब्द म्हणजे काय? ते शब्द इथं इंग्रजी भाषेमध्ये आलेले असतात आणि त्यांना मराठीमध्ये काय म्हणतात हे त्यामध्ये लिहायचं असतं. आणि पुढचा प्रश्न आहे, आकार विल्हेनुसार लिहा. इंग्रजीमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण शब्द लिहितो. अगदी त्याप्रमाणेच मराठीमध्ये त्याला काय म्हटलं जातं? आकार विल्हे. मग त्यानुसार जर उदाहरण आलं तर कसं लिहिणार? तर बघा, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग आणि प्रकार यामध्ये मराठी बाराखडीप्रमाणे उत्तर आलं आणि आकार विल्हेनुसार जर ह्याचा क्रम लावायचा तर तो कसा लावणार? तर पहा, सर्वप्रथम काय येणार? नपुसकलिंग, मग प्रकार, मग पुल्लिंग आणि शेवटी काय येणार? स्त्रीलिंग. अशा पद्धतीचा
आकार विल्लेनुसार हा क्रम असेल. आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा 4 गुणांसाठी येणारा प्रश्न जो असतो तो वाक्यप्रचारांचा. त्यामध्ये अर्थही लिहायचा असतो आणि त्याच्या वाक्यप्रचाराचं एक वाक्यही तयार करायचं असतं. मग या पाठामध्ये कोणकोणते वाक्यप्रचार आलेले आहेत, जे की परीक्षेला तुम्हाला विचारले जाऊ शकतात? तर पहा. पहिला, रया जाणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तेज जाणे किंवा मूळ रुबाब जाणे. दुसरा वाक्यप्रचार खांदे पाडणे म्हणजेच निराश, दीनवाणा होणे. तिसरा वाक्यप्रचार आहे टाकून बोलणे म्हणजेच मनाला दुःख होईल असे अपमानास्पद बोलणे. चौथा वाक्यप्रचार आलेला आहे भडाभडा बोलणे म्हणजे मनात साचलेले संधी मिळताच भराभर बोलून टाकणे. आणि शेवटचा वाक्यप्रचार काय आहे अंग चोरून घेणे. ह्याचा अर्थ काय होतो आक्रसून घेणे. तर बालमित्रांनो व्याकरणावरती आणि उत्तराच्या दृष्टिकोनातून ते एका प्रश्नाचं उत्तर कसं लिहिणं अपेक्षित आहे, आपण थोडक्यात उजळणी आजच्या घटकामध्ये करण्याचा प्रयत्न केला. हा भाग तुम्हाला समजला असेल, अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा आपला तास इथे संपवते. धन्यवाद.